मी आता उभा आहे नाशिक शहरातील केटीएम कॉलेजच्या जवळच असलेल्या रावसाहेब थोरात सभागृहाच्या इथे काय सुरू आहे तर इथे सकाळ माध्यम समूहाच्या म्हणजेच यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कचं यूथ 2025 समिट सुरू आहे आणि तरुणाई इथे आलेली आहे। महाराष्ट्रातील संपूर्ण तरुणाई इथे आलेली आहे। माझ्या पाठीमागे बघता की उत्तर महाराष्ट्रातील अनेक जण आहेत, त्यांच्याशी आपण आता संवाद साधू आहे। तुझं नाव काय आणि तू कुठून आलीस? माझं नाव अपेक्षा सुनील पाटील, झेडपी पाटील कॉलेज धुळे। विकसित भारतचं स्वप्न साकारायचं असेल तर सगळे मदार ही तरुणाईवर आहे आणि अनेक कौशल्य विकसित आपण जर केली तरच आपण पुढे जाऊ शकू। या 2 दिवसाच्या समिटमध्ये, यूथ समिटमध्ये तुला काय मिळालं? मला या 2 दिवसाच्या समिटमध्ये खूप काही शिकायला भेटलं आणि खूप नवीन नवीन व्यक्तींचे व्यक्तिमत्व ऐकायला मिळालं। खूप मंथन झालं, इथे अनेक वक्ते आले होते वेगळ्या क्षेत्रातले। तुला काय इथं गवसलं? सर, एज्युकेशन असो किंवा बिझनेस असो किंवा वेगवेगळ्या शिष्यवृत्ती ज्या आम्हाला कधी माहीत नव्हत्या किंवा नाही, या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन आम्हाला या सेक्शनमधून मिळालेली आहे। खरंच खूप महत्त्वाची माहिती त्यांनी आम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तू कुठल्या कॉलेजचा आहेस, कुठून आलास? मेट भुजबळ नॉलेज सिटी कॉलेजचा विद्यार्थी आहे सर। तुला इथे काय गवसलं किंवा तुझा उद्देश काय होता? सर, इथं आल्यापासून बरंच काही शिकायला भेटलेलं आहे। म्हणजे सर, आम्ही ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे आणि सर ही पहिल्यांदाच मी एवढं सगळं पाहतोय आणि याच्यापासून जे इन माध्यमातून मला भरपूर व्यवसाय कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल तर एकच पर्याय आहे आणि सर याचं मी चांगली संधी वगैरे मोठं काहीतरी करणार। पालघरमधून देखील इनचे काही मेंबर आलेले आहेत। तुझं नाव काय आणि तुझं उद्दिष्ट साध्य होतंय का? सर नमस्कार, माझं नाव अनुराग निकम आणि मी यीनचा एक मिनिस्टर आहे। आरोग्य आणि कुटुंब कल्याण खातं आहे माझ्याकडे। सर, गेली 2 दिवस नाशिक जिल्ह्यात यीन समर यूथ समिट अत्यंत उत्साहात पार पडत आहे। महाराष्ट्रभरातून इथे विद्यार्थी आलेले आहेत आणि प्रत्येक युवकाला, महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवकाला एक चांगल्या विचारवंत व्यक्तीकडनं योग्य ते मार्गदर्शन मिळत आहे आणि पुढे आपल्याला काय साध्य करायचं किंवा आयुष्यात आपल्याला पुढे काय करायचं ती योग्य ती दिशा इथे येऊन मुलांना मिळते आहे। अनुरागने काय सांगितलं आपण पाहिलं। खरं तर आपण जर काळाच्या ओघात किंवा बदलत्या काळाचं वेध घेत काही कौशल्य जर आत्मसात केली तर आपल्याला पुढे जाण्यासाठी खूप मोलाची मदत मिळते। तू कुठून आलेला आहेस आणि या समिटमध्ये तुला काही नवीन दिशा मिळाली का? सर, मी कळवण सुरगाणा आदिवासी दुर्गम भागातून आलेलो आहे आणि जो काही सकाळींचा हा कार्यक्रम आहे याच्यात आमच्या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना कसं पुढं जाता येईल, कसं शिकायला भेटेल, या इनच्या माध्यमातून आम्हाला शिकायला भेटलं आणि नक्कीच या इनच्या माध्यमातून आम्ही आमच्या संधीचं सोनं करू। या इनने जी आयोजित केलेली आहे समर यूथ 2025, इथे वेगवेगळ्या पूर्ण राज्याच्या वेगवेगळ्या भागातील तरुणाई इथे आलेली आहे। तर तुमचं नेटवर्क आणखी भक्कम होते? खरंच आमचं नेटवर्क भक्कम होत आहे। मी आर्यन अनंत दराडे, मी इनचा DCM म्हणून आता सध्या कार्यरत आहे। या समर यूथ समिटमध्ये आम्हाला सर्वांना गाईडलाईन्स कशा करायच्यात आणि कसं आमचं नेतृत्व विकसित करायचं याचा भरपूर मोठ्या प्रमाणात फायदा पण होत आहे। नेतृत्व विकसित करण्यासाठी ही जी इनने आयोजित केलेली आहे समिट, यूथ समिट, इथं खूप पैलू पाडले जातात हिऱ्याला, असं म्हणू शकतो आपण। काय वावगं ठरणार नाही। आणखी काही आपले तरुण आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया। तुमचं नाव काय आणि या समिटमध्ये तुम्हाला काय मिळालं? माझं नाव वैभव पुंडलिक कारंगळे, मी ZP अध्यक्ष आहे इनमध्ये। समिटमध्ये आम्हाला खूप काही शिकायला मिळालं। बरेचसे गाईडलाईन्स मिळाले, व्यावसायिक AI बद्दल माहिती मिळेल, भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या। याचा नक्कीच फायदा सगळ्या तरुणांना व आम्हाला होईल। यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कमध्ये हे जे समिट आयोजित केलेलं आहे, हे 2 दिवसाच्या समिटमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील वक्ते आले होते। म्हणजे विभागीय आयुक्तांनी याचं उद्घाटन केलं आणि त्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रांनी वक्त्यांनी, तज्ज्ञांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं। हे मार्गदर्शन पुढची तुमची दिशा ठरवण्यासाठी उपयोगाचं ठरते? हो, नक्कीच आमचं हे समिट खूप चांगलं झालं आणि आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं सरांकडनं। याबद्दल खूप चांगली आम्हाला माहिती मिळाली गोडबोले सरांकडनं आणि ते आम्हाला खूप फायदेशीर आहे पुढे। नक्कीच विकसित भारतचं जर स्वप्न साकार करायचं असेल तर तरुणाई ही खंबीर पाहिजे। तरुणाईची स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना कुठेतरी पाठिंबा देणं खूप गरजेचं असतं। जळगाव, धुळे या 2 जिल्ह्यातनं देखील इथे तरुणाई आलेली आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधू आहे। तुझं नाव काय, कॉलेज कुठला, तू कुठलं प्रतिनिधित्व करतो? नमस्कार सर, मी जळगाव जिल्ह्यातला SS मनार लॉ कॉलेजचा विद्यार्थी आहे। सध्या इन मिनिस्ट्रीमधला मी कॅबिनेट मंत्री आहे। माझ्याकडे जलसंपदा व पाणीपुरवठा मंत्रीपद आहे आणि जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री देखील मी आज कार्यरत आहे। आणि आजच्या या समर यूथमध्ये विविध जिल्ह्यातील, म्हणजे जसं की उत्तर महाराष्ट्रामधले जर म्हटले तर नाशिक, धुळे जिल्ह्यातील सर्वातले विविध मुलं इथे आलेले आहेत व विद्यार्थ्यांचे जे प्रेरणा आहेत आणि जे लीडर क्वालिटीज आहेत
हे सर्व इथे बघायला मिळत आहेत. विविध क्षेत्रातले विविध पॉलिटिशियन लीडर्स, IAS अधिकारी वगैरे असे काही आम्हाला इथे बघायला मिळत आहेत. त्या सर्वांकडून आम्हाला काही ना काही शिकायला मिळतं आहे. प्रत्येक ना काही ॲक्टिव्हिटीज आम्हाला दिसायला मिळतात आणि या यूथमध्ये सर्व एकत्र येऊन सने आमचा जो कॉन्टॅक्ट नेटवर्क आहे तो वाढत आहे. आणि जे सर्व म्हणजे याचं सर्व मेन म्हणजे या सकाळ समूहाच्या माध्यमातून जे विभागीय अधिकारी आहे गणेश जगदाळे सर व आमचे जळगाव जिल्ह्याचे कोऑर्डिनेटर कमलेश सोनवणे हे देखील आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य करतात. तसे सहकार्य आम्हाला हमेशा लाभत आहेत आणि यांचा आम्हाला खूप मनापासून आभार व्यक्त करतो की आम्हाला ही खूप मोठी सवलत प्लॅटफॉर्म तयार करून देते. अगदी बरोबर. म्हणजे यीनचं उद्देश होतं की तरुणाईतलं नेतृत्व विकसित व्हावं आणि तो उद्देश कुठेतरी साध्य होताना दिसतंय. जळगावमधून आणखीन एक मिनिस्टर आपल्या इथं आहे. तुझं नाव काय आणि इथे आल्यानंतर तुझा फोकस क्लिअर झालाय का? येस सर, नमस्कार सर. माझं नाव हर्ष कोटेचा आहे. मी जळगाववरून आलो आहे आणि इथं आल्यावर आम्हाला विविध कौशल्यांबद्दल आम्हाला मार्गदर्शन भेटलं. आता जर तरुणाई आपण विचार केला तरुणाईचा तर भारतात 60% ही तरुणाई आहेत आणि जर 2047 आपल्याला विकसित भारताचं स्वप्न बघायचं असेल तर त्याला सर्वात मोठं पाठबळ देणारं जर कोणी असेल तर ते तरुणाई आहे सर. तर त्यात आम्हाला जर स्वप्न पूर्ण करायचं असेल आणि उद्योजकता वाढवायची असेल तर त्याला मेन लागणारी 3 स्किल असतात. एंटरप्रेनर स्किल असतात, कम्युनिकेशन स्किल असतं आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल असतात. आणि या तिघी स्किलबद्दल आम्हाला इथं मार्गदर्शन मिळालं सर. आणि हे आम्हाला ठामपणे आम्हाला विश्वास आहे की असे जे समर युथ समिट्स आहेत जे युन मार्फत या महाराष्ट्र राज्यात घडतात त्याद्वारे महाराष्ट्रातील तरुणाईचा 100% विकास होणार आहे आणि भारताचं 2047चं विकसित भारताचं स्वप्न 100% पूर्ण होणार आहे. धन्यवाद सर. आपण पाहिलं की तरुणाई स्वप्न बघते आणि या तरुणाईच्या स्वप्नांना बळ देण्याचंच काम सकाळ माध्यम समूहाचा यीन हा जो प्लॅटफॉर्म आहे ते करतंय. आणि यीननीच आयोजित केलेला या यूथ समिटमध्ये आपण बघतो की गेल्या 2 दिवसांमध्ये अनेक वक्ते आले, अनेक तज्ज्ञ आले आणि या 2 दिवसात जे मंथन झालं त्या मंथनातून या तरुणीला खूप काही मिळालेलं आहे. गिरीश निकम, साम TV न्यूज, नाशिक. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.